जय श्रीराम भावांनो, खूप दिवस झाले आपण नगरवरून घरी आलेलो, पण आपण अजून काही देवगडला गेलेलो नव्हतो. मग मित्राला फोन करून आपला अचानक प्लॅन झाला की जाऊ राव देवगडला. मग त्याला म्हणलं तू आवरून ठेव, मी आलोच म्हणलं थोड्या वेळात. मग महेश भाऊ जसा घरून निघाला तसं डायरेक्ट प्रसादच्या घरी गेला. मग त्याच्या घरून त्याला आपण गाडीवर बसवलं आणि लगेच देवगडला आलो. आता भावांनो, यात काय झालंय, आपण आलतो प्रवार संगम देवगड मार्गी, त्याच्यामुळे जी मेन कमान होती ती काय दाखवण्यात नाही आलेली. मेन कमान म्हणजे तर हीच आहे बरं का, पण जी देवगड फाट्यावर आहे ना ती आपण नाही दाखवलेली. देवगड मध्ये आल्यावर सगळ्यात आधी आपल्याला फक्त पेढे आणि हाराचे दुकानच भेटतात. पेढे म्हणजे देवासाठी आपण जो प्रसाद घेतो ना त्याच दुकान आधी सगळ्यात आधी भेटतात आपल्याला. मग त्या दुकानातून आपण प्रसाद वगैरे घेतला आणि देवगड दर्शनासाठी निघालो. भावांनी देवगड हे ठिकाण सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आपल्या देवगड मध्ये आल्यावर एवढं प्रसन्न वातावरण आहे ना, जणू काय तुम्ही भूलोकावर स्वर्गामध्ये चालेत. या मंदिराच्या परिसरात दत्त मंदिर, शनी महाराज, मारुती, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, नारद मुनी, मार्कंडेय मुनी, सिद्धेश्वर, पार्वती, गणेश व कार्तिकेय स्वामी अशी स्थाने आहेत. आणि या सर्व मंदिराचे दर्शन घेण्याआधी आपण सगळ्यात आधी गौमातेचं दर्शन घेतो बरं का. इथल्या वातावरणाचं म्हणायचं झालं तर कितीही गर्दी असू द्या, तिथं शांतता नेहमी असते बरं का. मी जेव्हा दर्शनासाठी आलो होतो तेव्हा प्रचंड भाविक भक्तांची गर्दी दर्शनासाठी होती. देवगड हे ठिकाण तीर्थक्षेत्र श्री दत्त मंदिर देवगड या नावानेच ओळखतात. आम्ही श्री दत्त मंदिराचे दर्शन घेतले आणि त्या मंदिराच्या बाजूस श्री किसनगिरी महाराजांचे समाधी स्थान आहे. वरती मंदिरामध्ये खूप सुंदर अशी त्यांची मूर्ती आणि खालून भुयारी मार्गाने त्यांचं समाधी स्थान आहे. भावांना, तुम्ही जी ही नदी बघताय ना ती प्रवार नदी. मी तुम्हाला दर्शन करण्याआधी तुम्ही बघा या मंदिरासमोर किती मोठी गर्दी आहे. ही गर्दी आजच नाही बरं का, दर गुरुवारी असते. आतापर्यंत आपण श्री दत्त मंदिर आणि गुरु किसनगिरी बाबांचे दर्शन घेतले आणि आता चाललं शनी महाराज आणि मारुती मंदिराचे दर्शन घ्यायला. आपण मंदिराच्या परिसरात आल्यावर आपल्याला तिथे नियम वाटी असतात आणि त्या नियमांचं आपल्याला काटेकोरपणे पालन करावं लागतं. त्यामुळे मी तुम्हाला मंदिरातली मूर्ती न दाखवता फक्त मंदिरात दाखवतोय. तर भावांनो, श्री मारुती आणि शनी देवाचे दर्शन तर आपले झाले होते. मग चला मी तुम्हाला प्रवार नदीचे दर्शन करतो. आताच पावसाळा झालाय त्यामुळे नदी पाण्याने फुल भरली बरं का. आणि इथंच तुमच्या आमच्या सारखे भाविक भक्त इथं पाणी पाहायला येतात. पण काही जण पाण्याचा आनंद पण घ्यायला येतात. तुम्ही म्हणतात महेश भाऊ, आता पाण्याचा आनंद कसा घ्यायचा नेमकं, आता तुम्हाला चला दाखवतो मी. आता तुम्हाला जी पाण्यामध्ये होडी दिसते ना, तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला मला नाही माहित बरं का, पण त्याला आमच्या इकडे होडी म्हणतात. या होडीमध्ये एक खटी 15-20 जण बसले ना, ही पाण्याला राऊंड मारून येते. आधीच्या काळात या होडीला कसं हँडल होतं, म्हणजे ते असं मारलं का ते होडी पुढे जायची. तसं आता नाही, आता थोडी सिस्टीम अपडेट झाली. आता डायरेक्ट इंजिन आलंय त्याला. या एका होडीचा मालक इथं काय नव्हता, मग ती दुसरीच एक होडी चालू होती. आता या होडीमध्ये 15-20 जण बसले होते. त्या मालकाने आता ती होडी चालू केली बरं का. थोडं वळूस तर ती दम्मा चालते. आता पा कशी फास्ट चालू राहिली. आता ती डायरेक्ट तुम्हाला जेवढी नदी दिसते समोर तेवढा चक्कर मारून येईन राऊंड. आता सायंकाळचे 5 वाजले, त्याच्यामुळे सूर्य पण मावळणार होता. पण ते पहा तुम्ही कसं दिसतंय नेचर. त्याच्याकडे असं बघून असं वाटतंय का तो नदीतूनच बाहेर आलाय. तर भावांना, आपला प्रवार नदीत दर्शन झालं आणि आपण चाललो पुढे दर्शनासाठी. आता इथून येताना चांगला उतार होता, पण जाताना चांगला चढ लागलाय राव. आता एवढ्या जागेत पाय दुखायला लागले होते. तर भावांना, आपण पुढे मार्कंडेय नवनाथ मंदिरात चाललोय बरं का. जे तुम्हाला समोर मंदिर दिसतंय ना तेच आपल्या नवनाथांचं मंदिर आहे. आपण त्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि निघालो पुढे वटवृक्षाचं दर्शन घ्यायला. जेव्हा वट पौर्णिमा असते ना तेव्हा खूप लांबून स्त्रिया इथं पूजा करायसाठी येतात. ही झाड एवढं मोठे ना की याच्या मुळे सुद्धा वरती आलेले दिसतात बरं का. तुम्हाला समोर जे मंदिर दिसते ना ते आपले शिव महादेव, कार्तिकेय, गणेश यांचं मंदिर आहे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे श्री दत्त मंदिर, जिथून आपण आपल्या दर्शनाला सुरुवात केली. तर भावांनो, आतापर्यंत आपण सर्व मंदिर पाहिले आणि आता तुम्हाला मी सांगणार आहे किसनगिरी बाबांनंतर हे कोण सांभाळतंय आणि कोण सांभाळणार आहे. तर जेव्हा गुरु किसनगिरी बाबांनी समाधी घेतली होती तेव्हा त्यांनी त्यांची जागा परमपूज्य भास्करगिरी महाराज यांना दिली होती. गुरु किसनगिरी बाबा हे माणसाच्या रूपात देव तर होतेच, परंतु त्यांच्यानंतर परमपूज्य भास्करगिरी महाराज हे देवापेक्षा काही कमी नाही. अख्ख्या महाराष्ट्राला त्यांचं दर्शन आणि आशीर्वाद घेण्याची उत्सुकता असते. त्यांनी देवगडचा सगळा चेहरा मोहरा बदलून जणू काय एखादा स्वर्गच निर्माण केलाय. असं हे वातावरण आणि तिथला परिसर. भास्करगिरी महाराजांनी त्यांची जागा त्यांच्यानंतर कोण घेणार याची सुद्धा नेमणूक केली. तर त्यांचं नाव जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असताल तर आजच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे यानंतर आपले जे ब्लॉग येणार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर ज्यांची पुढे नेमणूक केली आहे त्यांचं नाव म्हणजे श्री स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जी तुम्हाला कमान दाखवली नव्हती तीच ही कमान बरं का. रामकृष्ण हरी.